गेली 10-15 दिवस आपण बघतोय आपल्या या प्रचारची रणधुमाळी आपल्या गटामध्ये सुरू आहे. मी फार वेळ बोलणार नाही, महाराज साहेबांना पुढे जायचंय, परंतु खर तर एक दोन मुद्द्याला स्पर्श केल्याशिवाय कित्येक वेळा आपण गप्प बसायचं. महाराज साहेबांनी सांगायचं आपण शांत राहायचं आणि विरोधकांनी जी मनाला वाटेल ती इथे येऊन टीका टिप्पणी करायची आमच्या नेत्यांवरती. कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी मागच्या आठवड्यात सभा झाली. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याबद्दल बोलण्यात की नक्कीच माझी उंची नाही, परंतु त्यांना ज्या इथल्या मंडळींनी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावरतीच शिंदे साहेबांचं भाषण झालं. खर तर इथं उपस्थितांना सांगायचं वाटतंय की जे शिंदे साहेब ज्या हेलिकॉप्टर मधून आले, जे हेलिकॉप्टर लँड झालं त्या मामुर्डीच्या ग्राउंडवरती लँड झालं, ते मामुर्डीचं ग्राउंड आमच्या महाराज साहेबांच्या सूचनेनुसार रामदेव साहेबांनी वैयक्तिक खर्चातून तयार केलेले गाव आहे. त्याच वेळी पहिल्यांदा हेलिकॉप्टर या जावली तालुक्यामध्ये लँड झालं, याची देखील आपण नोंद घेतली पाहिजे. नंतर काय तर समाजसेवक, आरोग्य सेवक, जरूर रामदेव साहेब आरोग्य सेवक नाहीत का, पण आम्हाला एक सूचना असते, महाराज साहेबांची सूचना असते, रामदेव साहेबांची सूचना असते. आपण केलेली मदत आहे ती कधीच जाहीर नाही करायची. कोरोना काळामध्ये आपण बघितलं असेल, ज्यावेळी पहिल्यांदा सुरुवातीला पुनोडी गावामध्ये जास्त कोरोनाचे पेशंट होते, त्यावेळी महाराज साहेबांनी रामदेव साहेबांनी सूचना दिल्यानंतर मी असतील, आमच्या नाना रामदेव असतील, संतोष कासोडे असतील, इथले सरपंच रवींद्र सल्लाग असतील, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पहिल्यांदा पुनोडी गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना धीर देण्याचं काम केलं, तिथल्या लोकांना किट देण्याचं काम केलं. हे आमचे रामदेव साहेब आरोग्य सेवक आहेत. ज्यावेळी पेशंटला अँब्युलन्सची अडचण होती त्यावेळी वैयक्तिक खिशातली खर्चाने अँब्युलन्स आणून उभी केली, ते आरोग्य सेवक रामदेव साहेब आहेत. महाराज साहेबांच्या वतीनं आपल्या कुसुंबी गटाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. महाराज साहेबांच्या आज 3 सभा आहेत. महाराज साहेबांना पुढे जायचंय. मी एवढीच सगळ्यांना विनंती करतो, महाराज साहेबांना अधिकचा वेळ देण्यासाठी आपली सगळी यंग ब्रिगेड, सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व वयस्कर मंडळी कुसुंबी गटातले आदरणीय महाराज साहेबांच्या सूचनेनुसार सज्ज आहे. येत्या 7 तारखेला महाराज साहेबांच्या 3 उमेदवारांचं, जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचं, अर्थात रांजण आहे, आंबेडकर गणाचे उमेदवार विजयराव सपकाळ आणि कुसुंबी गणाचे उमेदवार पुष्पाताई चिकणे, या तिघांच्याही समोरचं कमळाचं बटन दाबून आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो. बरंच बोलायचं होतं, सागरने थोडासा वेगळा विषय काढला, परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या आपल्या आराध्य दैवत महाराज साहेबांचे वडील कैलासवासी अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचं स्मरण आपल्याला सगळ्यात अगोदर करावं लागेल की आज स्वर्गीय अभयसिंह महाराजांनी त्यांच्या वारशानं आदरणीय सन्माननीय आपले महाराज साहेब हे आपले जावली आणि साताऱ्याचे आमदार झाले आणि 17 वर्षामध्ये या जावलीचा, खास करून आमच्या कुसुंबी गटाचा कायापालट करण्याचं काम आदरणीय महाराज साहेबांनी केलंय. मी सगळ्यांना विनंती करतो, आणि शब्द देणारा नेता, शब्द पाळणारा नेता आदरणीय महाराज साहेब आहेत. अधिक न बोलता आपण सगळी जण, आपण परवा दिवशी आपल्या 3 सभा झाल्या आणि अल्पावधीमध्ये निमंत्रण देऊन आपण एवढ्या प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहिला. मला कुणाचंही नाव घेता आलं नाही. मी सर्वांचंच, व्यासपीठावरच्या मान्यवरांचं आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करताना सांगतो धन्यवाद. या महाराष्ट्र राज्यातला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी काम करतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. हे मी एकटा करू शकत नाही, तुम्ही सगळे माझ्या मागे होता, माझे सगळे इथं असणारे पत्रकार बंधू सुद्धा माझ्या मागे होते. या सगळ्यांमुळं खऱ्या अर्थानं मी हे सगळं करू शकलो किंवा या पदापर्यंत, या हुद्द्यापर्यंत मी जाऊ शकलो, ही वस्तुस्थिती आहे.
तेव्हा माझं सगळं जे मंत्रिपद आहे ते तुम्हाला माझ्या जावळीच्या जनतेला अर्पण करतो हे या निमित्तानं मला सांगायचंय, कारण जे मिळालंय ते तुमच्यामुळे मिळालेलं आहे. जे आज राज्यात मला जे काही ओळख माझी निर्माण झाली आहे ती तुमच्या एका मतामुळे निर्माण झाली हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे भाऊ, आपण सांगितलं त्याप्रमाणे जोपर्यंत मी म्हणजे समाजकारणात, राजकारणात आणि इथं आहे तोपर्यंत माझ्या जावळी तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढत राहील, भांडत राहील आणि माझा तालुका प्रगतीच्या दृष्टीनं गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहील. हा माझा शब्द आपल्याला सुद्धा आहे आणि माझ्या सर्व जावळीतल्या माता भगिनी, माझ्या वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांना आहे, मुंबईकर मंडळींना आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे कुठलाही प्रश्न माझ्याकडे सोपवलेला अर्धवट मी कधी सोडणार नाही याची आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न आज इथं तुम्हाला ठामपणे सांगतो आणि सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की बोंडारवाडीचं धरण होणार आणि हे धरण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करणार. या पलीकडे इथे कुणी काही घोषणा करू देत, कुणी काही बोलायचं ते बोलू दे, कुणी पाहिजे तेवढं आजवर लांब भाषण टोकू दे, कुणाच्या मध्येही हे धरण करण्याची धमक नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. धरण करण्याची ताकद, या धरणाला लागणारा पैसा, या धरणाला लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या, या धरणाला लागणारं पाणी सगळं जे आहे हे आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला दिलंय. हे आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. आज आपलं धरण, या धरणाला जे शाश्वत जे हे मिळालं, आज 1 TMC पाणी जे आपल्याला पहिलं तर जावळी तालुक्यासाठी जे कनेरमधनं आरक्षित झालं, या 1 TMCच्या आदेशावर सह्या या देवेंद्र फडणवीसांच्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या जावळी तालुक्याला 1 TMC पाणी आपल्या हक्काचं, आपल्या मालकीचं हे तुमच्या माझ्या जावळी तालुक्याला करून दिलं. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. आणि आता राहिला विषय तो फक्त आपल्या बोंडारवाडी, वाईटे, आपलं बाहुले या गावांच्या पुनर्वसनाचा. भिंत कुठं घ्यायची, कमीत कमी घर, कमीत कमी जमीन कशी जाईल, हा प्रयत्न या सगळ्या याच्यामध्ये इरिगेशन विभाग आणि प्रशासनाचा चाललाय. ही वस्तुस्थिती आहे. या पलीकडं धरणामध्ये कुठलीही आडकाठी जे काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतात, गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात, असली कुठलीही आडकाठी राज्य सरकारकडनं नाही, प्रशासनाकडनं नाही, इरिगेशन विभागाकडनं नाही, सगळे या धरणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि लवकरात लवकर या धरणाचं आणि या धरणाचं जे नाव आपण सगळ्यांनी ठेवलंय आणि जे नाव या धरणाला असणार ते म्हणजे विजय सागर, या धरणाचं काम हे लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्याचं सुरू आहे. आणि 100% माझ्या एवढ्या सगळ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत. आता जर रांजणेताई मला सांगत होत्या सगळ्या बाकी भगिनी सकाळपासून प्रचारामध्ये फिरतायत. माझा तुम्हाला इथं शब्द आहे की पाण्याच्या बाबतीत हा तालुका आणि आपला केळघर, मेढा, कुसुंबी हा सगळा आपला भाग जो आहे, माते असेल, आपलं मोहाट असेल, हा सगळा भाग आहे. जोपर्यंत हा भाग स्वयंपूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून कुठं जात नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ज्या वेळेला हे धरण आणि या धरणाचं पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये जाईल त्याच वेळेला तुमचा जर आदेश असेल तर तिथून पुढे थांबेल, जर आदेश नसला तर तिथून दुसरा निर्णय घेईल, एवढंच सांगतो. पण पाणी असतोपर्यंत धरणाचं मी कुठं जात नसतो. त्यामुळे तुम्ही पण काही काळजी करू नका. आणि काही लोक आणि हा इशारा काही गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या लोकांना पण आहे. तुम्ही पण काय प्रयत्न करू नका. शिवेंद्रराजे जावळीतच आहेत आणि जावळीतच राहणार आहेत. त्यामुळे कुणी इकडे येऊन आमच्या इथं घुसायचा, आमच्या इथं काहीतरी उद्योग करायचा प्रयत्न करू नका. तुमचं राजकारण हे 7 दिवसापुरतं आहे, 7 तारखेपुरतं आहे. त्याच्यानंतर काही जण मुंबईकडे जाणार, काही जण कोरेगावकडे जाणार आणि आपणच इथं असणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आज जे येतात आपला कळवळा दाखवतात
या सगळ्यांची मला खरं म्हणजे गंमत वाटती. भाऊ आता उद्या काही लोकांची नेते मंडळींची सभा इथं ठेवली आहे. मला कळालं की उद्या दगडू दादा इथं येणार आहे. त्यांचा मी स्वागतच करतो, ते भयानक मोठे आहे. पण आता मला गंमत कळत नाही भाऊ की विकासाचं राजकारण केलं पाहिजे, विकासावर निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि हे आपल्यावर टीका करायला आपल्याला आपणच केलेल्या रस्त्यांवरनं आपणच बांधलेल्या पुलांवरनं येणार आणि आपलंच माप काढून जाणार. म्हणजे ही गंमत आहे. म्हणजे तुम्ही जो विकास आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये उभा केला, ज्या विकास निर्माण करण्यासाठी, या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ दिला, त्याच्यासाठी आम्ही पळालो, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मंत्रालयातले जिने लिफ्ट सगळं आम्ही वर खाली करून हे केलं. हे सगळं आम्ही आज करून या तालुक्यामध्ये आज जे रस्त्याचं जाळं प्रामुख्याने आहे ते निर्माण केलं. आज आपल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय आपण उभी केली, आज समाज मंदिर उभी केली, आज जल जीवनच्या माध्यमातून योजना केल्या. सगळं जे हे गेल्या 15 वर्षामध्ये या तालुक्यात आपण केलं. काही प्रश्न असे होते की 30-30 वर्ष या तालुक्यातले ते प्रश्न सुटले नव्हते. त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुसुंबी कोळगर रस्ता. आल्या आल्या आपण कुसुंबी कोळगर रस्ता प्रस्तावित करून मंजूर करून पूर्ण सुद्धा केला. आज पलीकडचा आपला बामनोली भाग मेढ्याशी जोडण्याचं काम आपण केलं. आज जिल्हा बँकेत सुद्धा ज्या केळघर गावामध्ये आपण आहे, या केळघर मधले मला वाटतं कमीत कमी साहेब 5-6 जण, किती जण आहेत मला वाटतं 5 जण आपण या केळघर एका गावातली मुलं जिल्हा बँकेमध्ये लावली. आज आमचा ओरोशीचा बाळू इथं आहे, त्याला विचारा 1 रुपया खर्च कुणाला आलेला नाही, 1 रुपया खर्च नाही. जिल्हा बँकेचं काय असतं कसं असतं हे इथं बसलेल्या प्रत्येकाला माहित आहे. पण 1 रुपया खर्च या मुलांना किंवा त्यांच्या घरातल्यांना मी येऊन दिला नाही आणि या सगळ्यांना ऑर्डर त्यांच्या हातामध्ये नोकरीच्या पडल्या ही वस्तुस्थिती आहे. पण त्यात वाईट एकच वाटतं की बाकी ज्यांना खरं म्हणजे गरज होती त्यांनी त्याची जाणीव रांजणेसाहेब नक्की ठेवली. पण काही लोक अशी आहेत की नोकऱ्या लागल्या तरी आज त्यांना त्याची जाणीव नाही, हे दुर्दैव आहे. पण असू दे, मला काही त्यांना फरक पडत नाही, मला काही त्यांना. पण कधी ना कधी म्हणजे ते म्हणतात ना दुनिया गोल आहे, शेवटी फिरून सगळं तिथंच यायचंय. त्यामुळे मी एवढंच सांगतो की फिरून तिथं या सगळ्यांना माझ्याकडे यायला लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण माझ्या शब्दाला जागणार, यांच्या समोरच्या बाजूला विरोधकांमध्ये शब्दाला जागणारा नेता यांच्याकडे कुणी नाही. यांच्याकडे नुसतं वेळ पुरतं वापरून घ्यायचं, वेळ झाल्यावर सोडून द्यायचं आणि परत गंमत बघत बसायची. असले नेते मंडळी या समोरच्या विरोधकांकडे आहेत, हे आपण लक्षात घ्या. आज सागर काही गोष्टी तो बोलला, पण मला सागरला एवढं सांगायचंय की कोण टीका करतं, काय टीका करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. टीका करणाऱ्यांना दुसरं काम नसतं. शेवटी कसं आहे, काम करणाऱ्यावरच टीका होती हे लक्षात घ्या. आज मी एखादं काम करायला घेतलं तर त्यात मी चुकणार आहे. चुकल्यावर टीका, जे कामच करत नाहीत, ज्यांना काही कामाशी घेणं देणंच नाही, ज्यांनी विकासाच्या नावाखाली इकडचा तिकडं दगड पण उचलून ठेवणार नाही, त्यांच्यावर आपण टीका पण करू शकत नाही आणि त्यांना काय बोलू पण शकत नाही. पण आज एक माझं वैयक्तिक धोरण सांगतो. आज माझ्याबरोबर माझे सहकारी सगळे काम करतात. माझं एक वैयक्तिक धोरण आहे का, एक वैयक्तिक मला जे मनापासून वाटतं की माझ्या बरोबरचे सहकारी सगळे ज्याला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रात माझी जी काय ताकद आहे, माझी जी काय कुवत आहे, माझी जे काय आजूबाजूला जे काय माझं भलय आहे, या माध्यमातून माझे सहकारी मोठे झाले पाहिजेत. माझे सहकारी मोठे झाले तर मी आपोआप मोठा होणार आहे. नुसताच मी मोठा झालो आणि माझे सहकारी जे आहेत ते तसेच रसा तळाला राहिले तर उद्या माझं राजकारण जास्त काळ चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी मनमोकळेपणानं जे माझ्याजवळ येतात त्यांना मदत करण्याची भूमिका घेतो. मदत केली आहे, त्यांना मोठं करण्याचं, त्यांचं घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांच्या घरी चांगलं, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी यात काय चुकीचं आहे किंवा गैर आहे असं काय मला वाटत नाही. आणि शेवटी जर आपण, आपल्याला माहित आहे की आपण शेवटी सर्वसामान्य अगदी गरीबाच्या घरातला, गरीब कुटुंबातला एखादा मुलगा मोठा होऊ नये असं कुणी सांगितलंय का? नुसतं पैसेवाल्यांच्याच पोरांनी मोठं व्हायचं का? नुसतं जी शेठ मंडळी आहेत त्यांनीच मोठं व्हायचं? होऊ दे ना, एखादा छोटा
जरा मोठा होऊ दे, चुकल दुरुस्त करायला लावू, आपण चुका सुधारवायला लावू, पण सर्वसामान्य घरातली मुलं पुढे झाली नाही पाहिजे, ती मोठीच झाली नाही पाहिजे, त्यांच्याकडे एखादी 4 चाकी येऊच नये, त्यांनी एसटीनच फिरायचं, त्यांनी मोटरसायकलवरच फिरलं पाहिजे, अशी भावना जर काही लोकांची असली तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शेवटी सगळ्यांना मोठं होण्याचा अधिकार आहे. ज्यांना जी संधी मिळेल ती संधी पुरेपूर त्याचा नीटनेटका उपयोग करून आपलं घरदार, आपली सगळी जी काय परिस्थिती आहे ही सुधारवणं हे नक्कीच त्या माणसाचा अधिकार आहे. सगळेजण आपण तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे असल्या टीका टिप्पणीला मला वाटतं फार काही महत्व, फार काही उत्तर द्यायची गरज आहे असं नाही. ते हिंदीमध्ये म्हण आहे, हाती चले बाजार कुते मोके हजार. त्यामुळे भुकणारी भुकतच राहणार आहेत, कशाला तिकडे लक्ष द्यायचं. आपलं काम आपण भलं, आपलं काम भलं, आपल्याला माहित आहे आपल्याला काय करायचंय, आपल्या तालुक्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या लोकांसाठी काय करायचंय. त्यामुळे कोण काय बोलतं, कोण काय टीका करतं, मग कामावर बोलतं का वैयक्तिक बोलणाऱ्यांनी बोलू दे, असं पण या बोलणाऱ्यांनी काय मोठे दिवे लावले ते तरी त्यांनी आपल्याला सांगू दे, मग त्याला आपण उत्तर देऊ. त्यामुळे ह्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. शेवटी आपण एक टार्गेट आपल्या पुढे ठरवलेलं आहे की हा जावळी तालुका आपल्याला प्रगत तालुका करायचा आहे. आपल्याला शेतीच्या मर्यादा आहेत. आपण शेती फार काही बागायत शेती आपल्या इथं होऊ शकत नाही. दुसरं करायची म्हटली तरी आपली जमिनीची जी क्षमता, ज्याला आपण हे प्रत्येकाची जमीन धारणा जी आहे किंवा जे लँड होल्डिंग कॅपॅसिटी आपण म्हणतो ही आपली कमी आहे. आपला डोंगरी तालुका असल्यामुळं बऱ्यापैकी आपली शेती जी आहे ही भात कचऱ्यांची शेती आहे. त्यामुळे एकीकडे आपल्याला शेतीची मर्यादा आहे, दुसरीकडे MIDC इथं आणायची म्हटली तर इथले शेतकरी भूमिहीन होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोठी MIDC आणायचं म्हटलं तर आपल्याकडे शेतकऱ्यांकडे जमीनच राहणार नाही, ही सुद्धा दुसरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता या दोन्ही याच्यावर उद्योग व्यवसाय जर आपल्या इथं आणायचा असला तर पर्यटनाशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही, आपल्या तालुक्याला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. आणि एवढा आपला तालुका निसर्गानं नटलेला आहे की पर्यटनाचा पर्याय हा पुरेपूर आपल्याला वापरायचा कसा हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं नियोजन आज हे जे रस्ते वगैरे सगळे चालले, या रस्त्यांची जी रुंदीकरण चालली, हे सगळं जे आहे हे पर्यटकांना आणि पर्यटन या तालुक्यात आणण्यासाठीच नियोजन चाललंय, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या जिल्हा परिषदला आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्या. आज भाजपनं अनेक योजना दिल्या, लाडकी बहीण योजना दिली. आता मला परवा केडंब्यात गेलो, मला कळालं काही लोक बहिणींना धमकी देत आहेत की मतदान केलं नाही तर लाडक्या बहीण योजनेचं आम्ही तुमचे पैसे बंद करू. आम्ही कमिटीवरचे जावळी तालुक्याचे सदस्य आहेत. मी केडंब्यात पण सांगितलं, इथं पण जाहीर सांगितलं की तुम्ही सदस्य जर असला तर या समितीचा चेअरमन मी आहे. त्यामुळं पैसे कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे बंद तर होणार नाहीत, पण तुम्हाला सदस्य ठेवायचं का नाही हे मी ठरवू शकतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं उगाच बहिणींना भीती घालू नका. सदस्य आहात, खुश राहा, मिटिंगा करा, चहा प्या, 4-2 बिस्किट खावा आणि शांत बसा. उगाच दमदाटी, भीती घालणं हे असले प्रकार करायचे नाही, दबाव टाकणं असले करायचे नाही. आणि कुणाच्या विरोधामध्ये दमदाटी आणि दबाव, छत्रपतींच्या विरोधामध्ये दमदाटी आणि दबाव म्हणजे कसं काय चालायचं. उद्या इथं अफजल खान येऊन गेला, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं सैन्य असताना मुठभर मावळ्यांना घेऊन त्याला उभा पाडला होता. तर बाकीच्यांनी उगाच कशाला दमदाटी. आता शांत आहेत सगळे, शांततेत चाललंय, शांततेत सगळं चालू दे, शांततेत इलेक्शन होऊ दे. उगाच असं लाडक्या बहिणींना भीती घाल, हे कर ते कर. आज तुकाराम मुंबईचं, शहीद तुकाराम मुंबईचं स्मारक आपण हे केलं. आज हा पहिला टप्पा आहे, अजून याचा दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे. स्मारक मोठं आहे, एका याच्यामध्ये या स्मारकाला मंजुरी तेवढा निधी मिळत नव्हता, निवडणुका लागणार होत्या, म्हणून गिरीश महाजन साहेबांनी पहिला टप्पा केला आणि पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली. आता पुढचा आपण या स्मारकाचा दुसरा टप्पा पण मंजूर करणार आहे आणि त्याचं पण भव्य स्मारक शहीद तुकाराम मुंबईचं आपण या ठिकाणी आपल्या केडंबे गावी उभं करणार आहे. एवढे वर्ष झाले, खऱ्या अर्थानं हे स्मारक व्हावं, हे स्मारक झालं पाहिजे
यासाठी प्रयत्न करणारा पहिला मी होतो, ही वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला पहिले एकनाथ खडसे साहेब ज्या वेळेला मंत्री होते या विभागाचे, त्यावेळेला प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता की शहीद तुकाराम मुंबईचं स्मारक त्यांच्या मूळ गावी केळंबे तालुका जावळी इथं व्हावं आणि तिथून प्रक्रिया या स्मारकाची चालू झाली, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता ते स्मारक सुरू होण्याच्या याच्यामध्ये, काम सुरू होण्याच्या याच्यामध्ये आलंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. अशा अनेक विषय जे आपल्याला करू शकतो, पण मला कुडाळला जायचं इथून, परत मला शिरवळला जायचंय सभेला, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. पण माझ्या सर्व भगिनी, माझ्या सर्व मातांनो आणि सगळ्या वडीलधारी, सर्व माझे मुंबईकर सगळ्यांना सांगतो की मी जे सांगतो ते मी करून दाखवतो, जो शब्द देतो तो पूर्णत्वाकडे नेतो. हे आपण सगळ्यांनी बघितले.